त्या संदर्भात जेव्हा हे विधेयक मुळात त्यांनी विधेयक जे आहे हे महिला विधेयक आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यांना माहिती होतं की ह्या ज्या सगळ्या 3 गोष्टी जी विधेयकं त्याला संलग्न करून त्याच्या आडून ते करू पाहत आहेत त्याला नक्कीच विरोध होणार आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने एक तशी खेळी ह्या ज्या 2 राज्यांच्या निवडणुका आता आहेत तामिळनाडू आणि आसाम पश्चिम बंगालच्या, तर त्या दृष्टीने महिलांना त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि महिलांना दाखवण्यासाठी की बाबा हे जे पक्ष विरोधी पक्ष किंवा काँग्रेस आहेत हे महिला विरोधी आहेत याच्यासाठी त्यांनी केलेली ही आखणी आहे आणि त्यांना मला असं वाटतं की मुळात महिलांना आरक्षण द्यायचंच नाही आहे कारण 2023मध्ये ते बहुमताने मंजूर झालेलं असताना देखील कुठेतरी याला एक विलंब व्हावा ह्या दृष्टीने मोदी सरकार कार्य करत आहे आणि म्हणूनच सामान्य जनतेला ही वस्तुस्थिती कळायला पाहिजे म्हणून पक्षाच्या माध्यमातून देखील ठिकठिकाणी अशा प्रकारच्या पत्रकार परिषदा जिल्हा लेवलला त्याचबरोबर प्रदेश लेवलला राष्ट्रीय लेवलला देखील आयोजित केल्या जात आहेत की जेणेकरून काय वस्तुस्थिती आहे ही स्थानिक लोकांपर्यंत आणि महिलांपर्यंत विशेष करून पोहोचली गेली पाहिजे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.